तर फुल पावसामध्ये आपण एन्जॉय करतोय. इथं पूर आलाय. तर बघा शकताय रेनकोटची पावर आणि बघा छत्रीमध्ये काहीच ओला झाला नाही बाई, काहीच नाही. मतलब ना खूपच स्लो येते का असं का. ए आपल्याला चांगली जागा भेटून गेली तिकडे. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. याचं नाव आहे संतोष बोराटे 2.0. तर बघू शकता मित्रांनो किती जोरात पाऊस पडतोय आणि मी पावसात भिजत चाललोय बघा. तर मी आता एक जुगाड लावतो, माझी बॅग आहे त्या आतमधून टाकतो. ए पकड एक मिनिट कॅमेरा. ते बघा मित्रांनो कसा पॉवरअप केलं मी. पाठीमागून दाखवा मला, पाठीमागून. पावसात एन्जॉय. तर फुल पावसामध्ये आपण एन्जॉय करतोय. छत्री नाही आणलं आपण, छत्री नाही आणली. कसा भिजलो, जाम भिजलो मित्रांनो फुल पावसामध्ये. छत्री परवडा नाही, रेनकोट नाही परवडणार. रेनकोट मध्ये पूर्ण भिजलो. तर खूपच जोरात पाऊस पडतोय मित्रांनो, पण मजा येते पावसामध्ये, मजा येते. या मुसळधार पाऊस चाललाय. आपलं शूज तर पूर्ण गेलं समजून जा. तसा जोरात पाऊस पडतोय. पूर्ण भिजायचं, इथं पूर आलाय. तर बघू शकता मित्रांनो आपण जामच पावसामध्ये भिजलेलो आहे आणि रेनकोटचा मतलबच नाही आला, कारण की ती पूर्ण भिजून गेलो मी. काय मतलब नाही आला, कारण की फक्त वरून वरून दिखावासाठी पूर्ण पॅन्ट वगैरे तर पूर्ण भिजलेली. तर हे रेनकोट मी डीमार्ट म्हणून घेतलेला, काहीच मतलब नाही आला. पूर्ण हे भिजून गेलो मी याच्यात. तर कव्हरअप करण्यासाठी बघू शकता आपण हे घातले, तर याचा मतलबच नाही आला काय. पावसामध्ये मस्त एन्जॉय. शूज पण पूर्ण भिजले, नो टेन्शन, आपण दुसरा लेंगे. बॅग पण कव्हर अप झाली. पावसात मस्तपैकी आपण आंघोळ करी, समजून की आंघोळच केली. छत्री परवडत मित्रांनो, हे नाही परवडणार आपल्याला.
कारण की छत्रीमध्ये बघू शकतो, छत्रीमध्ये काहीच भिजलं नाही. आम्ही असं असताना पूर्ण भिजून गेलो आणि रिक्षा पण भेटली ना आम्हाला टायमाला. तर आपण ह्यो व्हिडिओ नॉर्मल मध्ये शूट करत आहोत. तर ह्यो व्हिडिओ आपण आता DJI Action 5 Proच्या सुपर नाईट मोडने आपण शूट करूया. DJI Action 5 Proचा सुपर नाईट मोड ओपन केलेला आहे. क्रॉस करूया आता आपण. तर बघा शकता रेनकोटची पॉवर आणि बघा छत्रीमध्ये काहीच ओला झाला नाही बाय, काहीच नाही. मी पण छत्र्या आणल्या असे कदाचित मी पण भिजलो नसतो. तर मला वाटतं रेनकोटमध्ये काय आपण भिजणार नाही, पण विचारच केला नाही. पॅन्ट आपली भिजल, पॅन्ट तर पूर्ण भिजली. मोबाईल आपला मोबाईल कसा कव्हरअप करायचा? मोबाईलचा विचारच नाही केला मी. मोबाईल कसं ठेवलाय? मोबाईल मोबाईल झाला बोलला. हा, बॅगेत टाकायला पाहिजे होता मोबाईल. तर खूपच पाऊस पडतोय, तर मी भिजलोय आणि शूज तर फारच भिजून गेलेले बघा. हवेला पहिल्यांदा एवढा जोरात पाऊस पडतोय बघा. आता इथूनच जातोय. आता एवढं भिजलो तर घरी अजून जायचंय मला. घरी पण तर जाम भिजायचंय अजून जाता. आता त्या ट्रेन लेट असणार. बघू आता ट्रेन किती लेट आहे, त्या ट्रेनवर डिपेंड आहे. तर आपण नॉर्मली 11 पर्यंत पोहोचू, तर 11:01ची आपल्याला ट्रेन भेटले पाहिजेत. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या लोकेशनहून, कोणत्या गावाहून, कोणत्या ठिकाणाहून बघत आहे, नक्कीच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर कमेंट करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतं नक्कीच आपल्याला सजेस्ट करा. नक्कीच आपण त्यावर ॲक्शन घेऊ किंवा आपण त्याच्यावर नक्कीच आपण इम्प्रूव्ह करू. बघू शकता पूर्ण पावसामध्ये आपण शूट करतोय आणि आपला कॅमेरा आहे वॉटरप्रूफ. वॉटरप्रूफ टेस्टिंग पण आताच होऊन जाईल, कारण की आता खूपच जोरात पाऊस पडतोय. माझी पॅन्ट तर म्हणता पूर्णच भिजून गेलेली. तर रेनकोट मध्ये जागा आहे खिसा ठेवायला, पण रेनकोट मध्ये ठेवूया. रेनकोट मध्ये जागा आहे ठेवायला. आपण दोन्ही बाजूला 2 मोबाईल टाकलेले. आता मस्तपैकी आपण फ्री, कारण की आपला मोबाईल आता सेफ झाला. मला वाटतं रेनकोटने आपण वाटू सेफ राहू पावसापासून. तर मला काय माहित होतं या पावसाने मी खूपच भिजणार. माझी पॅन्ट तर पूर्ण ओली झाली. तर घरी जाता जाता आपण खूपच भिजू, कारण की आता आपल्याला छत्री घ्यावं लागेल मित्रांनो. छत्रीशिवाय दुसरा ऑप्शन नाही, कारण की याने फक्त वरतून आपण सेफ राहू. म्हणजे आपली पॅन्ट वगैरे ती पूर्ण ओली झाली. शूज तर सांगूच नका, शूज तर धुवून काढलेले जा. ते बघा जोरदार पाऊस पडतोय मस्तपैकी. तर महाराष्ट्राच्या तुम्ही कोणत्या कानाकोपऱ्यातून व्हिडिओ बघत असणार तर नक्कीच आपल्याला
सजेस्ट करा कुठून बघता आपण व्हिडिओ, आणि तुमच्याकडे आता सध्या पाऊस पडतोय की नाही पडत नक्कीच ते पण आपल्याला कळवा. आता आपण सध्या आहे न्यू मुंबईमध्ये, बेलापूरमध्ये. बघू बेलापूरमध्ये तर आज खूपच जोराचा पाऊस पडतोय सकाळपासून. खूपच भिजलोय मित्रांनो. रे मला ना तर माहिती इच्छा जास्त होणार, कारण की याच्यात वरतून वरतून वाचलो आणि भिजलो पण. काय मतलब ना आला, तसं पण भिजलो असं पण भिजलो. आता आपल्याला वरती जायचं, वरती जायला जागा पूर्ण तर पाण्याने कव्हरअप केलंय, पूर्ण पाण्याने भरलंय. तर कुठून आपण वरती जाणार. इथून एक फायनल एक जागा दिसते, आपण इथून वरती जाऊ. आणि नेक्स्ट आता आपण उद्यापासून छत्री आणू मित्रांनो, कारण की याचा काय मतलब ना, आपण याच्या पूर्ण भिजलोय. छत्री पण आणू, रेनकोट पण असू दे शक्यला, पण छत्री असणं गरजेचं आहे. कारण की छत्रीत आपण एवढं नाही भिजणार तेवढं की आता याच्यात आपण भिजलोय. तर बघू शकता मी आता सध्या बेलापूर स्टेशनला आलेलो आहे जवळ. तिथं रेनकोट म्हणजे दोन्ही साईडला दोन मोबाईल टाकलेले आहे. बघा जामच जोरात पाऊस पडतोय. मुंबई मी सेकंड टाइम एवढा पावसात भिजलो होतो मी. बघितला तर मुंबईत फर्स्ट टाइम पाऊस पडला तेव्हा भिजलो होतो मी. त्यानंतर आता पावसात थंड कोण खाते आता. पाणीपुरी तर ठीक आहे गरम. मग आता पावसात तुम्हाला इथे दिसतं कुठं जाऊ, सगळीकडे पाणीच पाणी. कुठे जायचं. खूप जोरात पाऊस पडतोय. कवर काय मतलब ना आला, पूर्ण भिजलो आपण. वेस्ट झाले आपले 800 रुपये. आता 1 वर्ष झालं आपल्याला याला घेऊन, मतलब नाही आला, पूर्ण भिजलो आपण. तर बघा स्टेशनला सध्या आता आपण आलेलो आहे. कसं आहे ना जरा मतलब नाही आला, आपण पूर्ण पावसात भिजलो. छत्री आणायला लागल तर बाय, छत्रीचा पूर्ण यूज आहे बाय, काहीच ओला झाला नाही काहीच. आणि मी शाळा पूर्ण ओलं झालंय बाय, आणि हे काहीच नाही, थोडं पण नाही. छत्री तर आता उद्यापासून मला पण आणावं लागेल. मला का नाही शाला मी एवढा भिजणार, विचारच केला नाही आपण. फक्त आपल्या डोक्याचा विचार केला आपण. कुठं विचार केला आपले कपडे पण ओले होणारे, पॅन्ट पण ओली होणारे. या आता त्याचा लाईव्ह डेमो डेमो घ्या डेमो. आता पूर्ण तर भिजलोय, आता घालून काय पाहिजे. हा बघा पूर्ण भिजलो मी, आणि बघा काहीच नाही. तरी जॅकेट नको आपल्याला आता. आता उद्यापासून आता मी पण पूर्ण पावसात भिजलो.
फक्त आतमध्ये सेफ आहे बाय, कारण पूर्ण भिजलो मी. बघ, पूर्ण भिजलो. एवढा जोरात पाऊस पडला, मला भिजून गेला. हट शिवम गेला घरी. ये भी गेला नहीं हुआ, मैं भी गेलो हॉस्टेलला. तू भी गेला नहीं हुआ क्या? तू भी गेला नहीं हुआ? नहीं बचे. मैं इतना कैसा गिला हुआ, दिखा इन लोगों को पकड़. छाता नहीं, छाता नहीं, छाता नहीं. छाता पूर्ण गेला हो गया मैं. तो मित्रांनो पूर्ण ओले झालो मी. काय कामाचं जॅकेट नाही. जॅकेटचा मतलब झाला नाही बाय. छत्री पाहिजे मला, छत्री. आय वॉन्ट टू छत्री. आय वॉन्ट टू अम्ब्रेला. राईट, अम्ब्रेला. तर मित्रांनो, तर आता आपण बेलापूर स्टेशनला आलतो आणि आपण पावसातून आता आलेलो. खूपच गरम, खूपच भिजलोय आपण. इधर रे. तर पावसात आपण खूपच जोरात भिजलोय. म्हटलं पॅन्ट घालून शर्ट पूर्ण भिजलोय. ही ट्रेन आले खूपच स्लो येते रे. पाठीमागं बघा, खूपच स्लो येते. का असं का? बघा, खूपच स्लो आली. काय छत्र घ्यावं लागेल आपण. रेल्वेन कधी मतलब नाही आला, पूर्ण आपण नको भिजलो. जरा आपल्याला चांगली जागा भेटलेली आहे तिकडे. ट्रेन लेता तर मित्रांनो, तर आता आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहे आणि आपली ट्रेन निघालेली 10:50 मिनिटाची. बघू शकता आम्हाला कोणीच नाही. आणि मी आता हे घातलंय, तुम्हाला माहिती आहे याच्या आतमध्ये गरम होणार आहे. पण हे फर्स्ट क्लासमध्ये तर त्या काय ना, आपलं शूज पण पूर्ण भिजलेलं आहे मित्रांनो. पॅन्ट वरती घेतलं ते बघा, पूर्ण खुकी आहे आणि पूर्ण भिजलो. आपण छत्री हे बघा पूर्ण खूप असते. कारण त्याच्याकडे छत्री होती, आपल्याकडे छत्री नव्हती. तर मित्रांनो आता छत्री घ्यावं लागलं. चला तर भेटतो मी आता तुम्हाला सीधा गोवंडी स्टेशनला. पाऊस तर इकडं पण जोरात चाललाय
आपल्याला वाटला तिथंच पाऊस पडतो. प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर ही लोकल 11:16 हार्बर लाइन से छत्रपति शिवाजी महाराज अरे ना आणली यार मी. लोकल arrive on platform number 2 is 11 hours 16 minutes 12 hours of छत्रपति शिवाजी महाराज छत्री आणला असतं तर एवढा कारनामा झालाच नसता आपला. ते बघा फुल भरले. हॅलो मित्रांनो, पाऊस बाहेर पण पडतो तर आता आपल्याला कवर अप तर व्हायला पाहिजे. कवर का नावाचं हा बॅग का नाही लागत आहे आता. बॅग तर लागत होती. बॅग का नाही लागत आहे. काय इश्यू झाला नक्की. काय लागलं त्याला. आता आपण घरी जाऊन कॅमेरा परत चेक करू काय झालं. तर बघा याच्यात अजूनच भिजणार आता कारण तो वरतून पाऊस पडतो ना. वरतून पाऊस पडतो तर आपण अजूनच भिजणार आहे ना. म्हणजे तर पूर्ण तळच टाकलेले. आपण इथूनच जाऊ. आता पूर्ण स्पीडमध्ये पाणी घुसलं. तेव्हा नव्हतं घुसलं, आता पूर्ण घुसलं. कारण की याने तर पूर्ण ओरलं केलं मला. पूर्ण ओलं झालं मी. तर मित्रांनो, आपण जो कालचा व्हिडिओ काढला तो आपण त्याचं एंडिंग नव्हतं केली कारण की थोडा आपल्याला काम आलं तर त्यामुळं आपण बाहेर गेलो. तर तुम्हाला कालचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. तर पूर्ण ब्लॉग एन्जॉय करा. चला जर भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत